गुड मॉर्निंग. मी सुवर्णा बडगुजर आज तुमच्यासाठी नवीन टॉपिक घेऊन आलेले आहे, अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. आजपासून आपण अॅनाटॉमी आणि फिजिओलॉजी हा सब्जेक्ट स्टार्ट करत आहोत. त्यामध्ये आपण बघणार आहोत फर्स्ट अॅनाटॉमी अँड फिजिओलॉजी. व्हॉट इज अॅनाटॉमी? अॅनाटॉमी इज स्टडी ऑफ स्ट्रक्चर ऑफ बॉडी. यात काय होतंय तर आपण आपले जे बॉडी ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सचे पार्ट्स, त्याचे रिलेशन, प्लेन्स हे आपण बघणार आहोत. आणि फिजिओलॉजी, द ब्रांच ऑफ सायन्स दॅट डील्स विथ द व्हेरियस फंक्शन ऑफ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स अँड प्रोसेसेस विच रेग्युलेट देम. आपण फिजिओलॉजीमध्ये जे आपले ऑर्गन्स आहेत त्या ऑर्गन्सचं फंक्शन कशा पद्धतीने चालतंय ते आपण बघणार आहोत. अॅनाटॉमीमध्ये आपण ऑर्गन्सचं स्ट्रक्चर आणि फिजिओलॉजीमध्ये ऑर्गन्सचं फंक्शन बघणार आहोत. आपण बघणार आहोत आता पोझिशन्स. पोझिशन्स मध्ये फर्स्ट आहे अॅनाटॉमिकल पोझिशन. अॅनाटॉमिकल पोझिशन म्हणजे काय तर आता आपण बघूयात. आपण जेव्हा स्ट्रेट उभं राहतोय तर आपले आईज जे ते समोर असतात. त्यानंतर आपले जे पाम्स आहे म्हणजे आपले जे तळ हात आहे ते समोरच्या साईडला फेस करतात आणि आपले दोघी पाय हे जवळ असतात. ठीक आहे. नंतर सेकंड आहे सुपाइन पोझिशन. सुपाइन पोझिशन म्हणजे सेम पोझिशन ॲज अॅनाटॉमिकल पोझिशन, फक्त जी व्यक्ती आहे ती पाठीवर झोपलेली असणार, त्यांचे पाय जोडलेले असणार आणि त्यांचे हात जे असणार आहेत ते बॉडीच्या दोघी साईडला आपले पाम फॉरवर्ड फेस करत असणार आहेत. ठीक आहे. नेक्स्ट आहे प्रोन पोझिशन. प्रोन पोझिशन म्हणजे काय तर एक व्यक्ती जी चेस्ट आणि ॲब्डोमिनल रिजनवर झोपलेली असणार आहे. आणि फोर्थ आहे लिथोटॉमी पोझिशन. लिथोटॉमी पोझिशन मध्ये व्यक्ती ही पाठीवर झोपलेली असणार आहे. थाईज आणि नीज हे फ्लेक्स असणार आहेत आणि त्यांना जे नीज आहेत त्यांना स्ट्रॅपने सपोर्ट केलेला असणार आहे. ही पोझिशन डिलिव्हरीच्या वेळी यूज केली जात असते. आपण आता बघणार आहोत अॅनाटॉमिकल प्लेन्स. फर्स्ट अॅनाटॉमिकल प्लेन आहे मेडियन प्लेन. मेडियन प्लेन म्हणजे काय तर मेडियन प्लेन मध्ये एक इमॅजिनरी व्हर्टिकल लाईन अँटेरियर टू पोस्टेरियर जाते. अँटेरियर टू पोस्टेरियर म्हणजे अँटेरियर म्हणजे फ्रंट साइड इज फेस साइड अँड पोस्टेरियर इज बॅक साइड. ठीक आहे. सो एक इमॅजिनरी व्हर्टिकल लाईन असते जी आपल्या बॉडीला काय करते मिड लाईन मधून जाऊन लेफ्ट आणि राईट दोन पार्ट्स मध्ये इक्वली डिवाइड करत असते. नेक्स्ट सेकंड आहे सजायटल प्लेन. सजायटल प्लेन मध्ये काय होतंय तर सजायटल प्लेन ही मेडियन प्लेनला काय असते पॅरलल लाईन असते. ठीक आहे. जर मिड लाईनला जर कधी त्याने डिव्हाइड केलं किंवा मिड लाईनला जर क्रॉस केलं तर तो होतो मिड सजायटल प्लेन. आणि जर तो आपल्या बॉडीला पॅरलली गेला किंवा मेडियनला जर पॅरलली गेला तर त्याला आपण काय म्हणतोय पॅरा सजायटल प्लेन. आता आपण बघितलं तर फर्स्ट मध्ये मेडियन प्लेन मध्ये बॉडीला इक्वली डिव्हाइड केलं जात होतं. ठीक आहे. बट सजायटल प्लेन्स मध्ये गरजेचं नाही की बॉडी इक्वली दोन पार्ट्स मध्ये डिव्हाइड होईल, बट लेफ्ट अँड राईट पार्ट मध्ये ती डिव्हाइड होणार आहे. त्यानंतर थर्ड आहे कोरोनल प्लेन. कोरोनल प्लेन मध्ये काय होतंय तर बॉडी ही अँटेरियर अँड पोस्टेरियर अशा दोन पार्ट्स मध्ये डिव्हाइड होते. ठीक आहे. अँड नेक्स्ट आहे हॉरिझॉन्टल और ट्रान्सवर्स प्लेन. हॉरिझॉन्टल और ट्रान्सवर्स प्लेन मध्ये काय होतं की आपली बॉडी ही दोन पार्ट्स मध्ये डिव्हाइड होते, बट कशी अप्पर अँड लोअर बॉडी पार्ट्स मध्ये. ठीक आहे. आता यात तुम्ही जर बघाल तुम्हाला कन्फ्युजन होत असेल तर फर्स्ट आपण बघूयात की मेडियन प्लेन. आता ही एक बॉडी आहे आणि त्याला मिड लाईनने काय केलेलं आहे डिव्हाइड केलेलं आहे दोन इक्वल पार्ट्स मध्ये, तर त्याला आपण काय म्हणतोय मेडियल प्लेन म्हणतोय. सेकंड आहे सजायटल प्लेन. सजायटल प्लेन मध्ये मिड लाईनला जर क्रॉस केलं असेल तर तो झाला मिड सजायटल प्लेन. आणि जर पॅरलली गेलेला आहे म्हणजे तुम्ही जर ही ब्लॅक लाईन बघितली तर यामध्ये दोन इक्वल पार्ट्स नाही होते बॉडीचे. ठीक आहे. तर पॅरलली गेलेली बट ती मिड लाईनला तर ती काय होते पॅरा सजायटल प्लेन होते. थर्ड आहे कोरोनल प्लेन. आता कोरोनल प्लेन तुम्ही जर बघितला तर सुपेरियर म्हणजे हेड साइडला तुम्हाला बघायला लागेल. तर इथे बघा कोरोनल सुचर, आपले जे स्कल बोन असतं तिथे सुचर्स मध्ये कोरोनल सुचर असतं. अप्पर साइडने जर बघितलं तर आपल्या बॉडीला इथून डिव्हाइड करण्याचं काम काय करतं कोरोनल सुचर करतं. कोरोनल सुचर हे नेहमी मेडियन प्लेनच्या 90 डिग्री मध्ये फॉर्म होत असते.
आणि हॉरिझॉन्टल और ट्रान्सवर्स मध्ये दोन पार्ट्स मध्ये म्हणजे अप्पर बॉडी पार्ट अँड लोअर बॉडी पार्ट अशा दोन पार्ट्स मध्ये काय होत आहेत, बॉडीला डिव्हाइड केलं जात आहे.